रामकृष्ण हरी. तर आज माऊलींचा मुक्काम हा नातेकोती या ठिकाणी आहेत आणि काही पायदिंडे आलेले आहेत. थोडंसं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी माऊली. तर आपली दिंडी कुठली आहे? विराई विराई. विरार विरार विरा विरार विरार तालुका वसई वसई पालकर पालघरून आलेले आहेत. पालकर. तर मला सांगा आपली दिंडीला किती वर्ष आलेले आहेत? 1972 ला चालू झाले. 1972. बर. श्रीराम जोशी दादा आणि भामाताई आमच्या गुरुमाऊली यांच्या प्रेरणेने ही दिंडी निघालेली आहे. 1972 पासून ते आजपर्यंत वाटचाल करत आहेत. बर. तर आपल्या दिंडीमध्ये एकूण किती वारकरी आहेत सहभागी झाले? आमच्या सर्वेश्वर दिंडीमध्ये एकूण 700 लोक आहेत. महिला आणि पुरुष वर्ग. महिला आणि पुरुष वर्ग. बर. आता तुमचं पांडुरंगाकडे काय मागणी आहेत? बरं, मागणं काहीच नाही. आम्हाला सुखी ठेव आणि फक्त पंढरपूरला आणतो प्रत्येक वर्षी. आणि आमच्या जी सेवा आहे आमच्या सगळ्या वारकऱ्यांची आमच्या गुरुच्या चरणी समर्पित. बर. बरं, वारी करताना काही अडचणी येतात का? बरं, आता हे बघा, वारी म्हटल्यावर प्रतिकूल परिस्थिती आहे, अनुकूल परिस्थिती नाही. कधी पाऊस पडतो, कधी डोंगरावरून झोपायला लागते, कधी वारा आला का त्या वाऱ्या ताटामध्ये त्या कचरा पण जातो, ते पण खायला लागते. घरी आपण अनुकूल परिस्थिती राहू शकतो, पण वारी म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आहे. तर आपण आता तुमची स्वतःची व्यक्ती किती वारी कधी मी 1992 चालू झालो. माझ्या जवळ 32 वारी आता होतात माझ्या गुरुच्या कृपेने. आणि त्यांच्या कृपाशिवाय सगळे लोक काही न कुठली तक्रार न करताना त्याच अडचणींना सगळे सांभाळून घेतात. महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, कारभारी मंडळ आहे, जेवण करणारे लोक आहेत, तंबूमारे लोक आहेत. आणि हा सगळा एवढा हा समाज आहे, हा कोळी समाज आहे. कोळी समाज मच्छी खाणारे लोक आहेत. पण आमचे गुरु हे ब्राह्मण समाजातले आहेत. त्यांनी आम्हाला कवटाळून घेतलं. आमच्या गावाची जर परिस्थिती पाहिली पूर्वी 1972च्या अगोदर इकडे या बाजूला, तर ती खूप गंभीर परिस्थिती होती. आज त्यांच्या कृपेने पुढे चालू आहे. त्यांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. श्रीराम जोशी दादा आणि भामाताईंचे त्यांच्या कृपेने सगळे चाललेलं आहे. त्यांची कृपा तुझी अखंड आमच्यावर आहे. पुढे बोला. धन्यवाद. रामकृष्ण माऊली. तर मला सांगा, बरं तुम्ही दिंडीत कुठून आले? वसई विरार. वसई विरार. तर तुम्ही आपली दिंडी जॉईन पण झाली, पायी दिंडी कोण चालता तुम्ही आता? आनंदीवरून चालताय. बरं. तर बरं, चालताना काही पाय वगैरे दुखत नाही का तुमचे? नाही. देवाची कृपा असल्यावर कसे दुखणार? हा, ते तर आहेच. बरं, पांडुरंगाकडे तुम्ही आता काय मागणार आहे? बरं, सगळ्यांसाठी सुख शांती. बरं, तुम्हाला काय वाटतं दिंडीमध्ये? कसं वाटतंय? एकदम मन मोकळं होतं. बरं. तुमची किती दिंडी आता? 51 आहे. 51 साल झाले. दिंडी झाली 51 साल. नाही, तुम्ही किती वर्ष वारी करताय? मला 9 साल झाले. 9 वर्ष झाली.